कारण या हिंदुस्थानात आतापर्यंत पुष्कळ महात्मा आले व गेले, पण त्यांना अस्पृश्यांची स्थिती काडी मात्र सुधारता आली नाही. ते हजारो वर्षांपासून अस्पृश्य म्हणून राहत आलेत व आजही आहेत. हिंदू समाजात काही लोक सुधारक आहेत. सवर्ण हिंदूंकडून जराशी दमदाटी मिळाली की हे सुधारक हिंदू आपली मते व तत्वे पायाखाली तुडवून सवर्ण हिंदूंच्या कसे कच्छपी लागतात, याचा महाड व नाशिक येथील सत्याग्रहाच्या वेळी कटू अनुभव आलेला आहे. केवळ उपवास करून सर्वांना भिबवायचे व आपलेच खरे असे जनतेला भासवावयाचे, ही महात्माजींची कृती अरेरावीची आहे. आणि अरेरावी करून अस्पृश्यांना गुपचूप करण्याचा, अगर आपल्या बाजूला वळविण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर तो कधीच सफल होणार नाही. गांधीजींचा हा उपाय योग्य नाही. त्यांनी उपवासाचे हे अस्त्र हिंदू मुसलमान ऐक्य, स्पृश्य व अस्पृश्य ऐक्य, अगर एखादे महत्वाचे राष्ट्रकार्य यासाठी वापरावे. अस्पृश्यांना हिंदू समाजापासून वेगळे करण्याची आमची इच्छा नाही. हिंदूंच्या मालकीपणापासून अस्पृश्यांची सुटका व्हावी ही एक इच्छा आहे. जातीय निवाड्यातील योजनेपेक्षा अस्पृश्यांना जास्त फायदेशीर अशी एखादी योजना त्यांनी सुचवावी, मग तिच्यावर विचार विनिमय करता येईल. अस्पृश्यांचे राजकीय भवितव्य हिंदूंच्या स्वाधीन यावत चंद्री दिवाकरो करावे, असे जर महात्माजींचे उपवासाचे ध्येय असेल तर त्याला मी कसून विरोध करीन. मी माझ्या लोकांचा कधीही विश्वासघात करणार नाही. महात्माजींचे प्राण एका बाजूला आणि माझ्या लोकांचे राजकीय हक्क एका बाजूला, यातून मी कोणती बाजू घ्यावी हे ठरविण्याचा दुर्धर प्रसंग गांधीजी माझ्यावर आणणार नाहीत अशी मी आशा करतो. हिंदुस्थानातील थोर अशी व्यक्ती गांधी यांचा जीव मला प्रिय असला तरी त्यापेक्षा 6-7 कोटी अस्पृश्यांचे हक्क मला कमी प्यारे नाहीत. त्यांचे रक्षण मला प्रथम केले पाहिजे व ते रक्षण करण्याच्या प्रयत्नात तुम्ही सर्वांनी मिळून मला रस्त्यावरील शेजारच्या खांबावर फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाहीये. अस्पृश्यांचा प्रश्न मुख्य प्रधानांच्या निर्णयाने माझ्यापुरता सुटलाय. तो तुम्हाला किंवा गांधींना मान्य नसेल तर आपल्याला काय पाहिजे हे प्रथम गांधींनी सांगावयास हवे व त्याचा नीट विचार करून त्यात अस्पृश्यांचे हित कितपत साधते हे मी पाहीन व नंतर आपल्याला जवाब देईन. हे काँग्रेसवाले माझे राजकीय जीवन नष्ट करण्यासाठी धडपडत आहेत की काय? बघा बुवा, मला या लोकांनी खतम केले तर ते लोक तुमचे पुढारी होतील. मग काय होईल आपल्या समाजाचे? असे रडून कसे होईल? आपण लढवयांचे वंशज, लढता लढता मरू, पण लढाईतून पाय मागे घेणार नाही. हे आपलं ब्रीद आहे. चला, उद्यापासून मुंबईत व बाहेर गावी आपल्या लोकांना ही परिस्थिती समजावून द्या आणि काँग्रेसवाल्यांचा हा डाव हाणून पाडा. 4-5 दिवसांपूर्वी मी एका भयंकर चक्रव्यूहात सापडलो होतो. एका बाजूला अस्पृश्यांचे राजकीय भवितव्य आणि दुसऱ्या बाजूला गांधीजींचे प्राण संरक्षण. पण आता मी या चक्रव्यूहातून बाहेर पडलो आहे आणि याचे बरेच श्रेय गांधीजींना दिले पाहिजे. मी राटे परिषदेत हेच काम करत असताना गांधीजींनी मला इतरांपेक्षा जास्त मदत केली, परंतु त्यावेळी त्यांनी माझी विचारसरणी नीटपणे लक्षात घेतली असती तर त्यांना हा उपवासाचा खटाटोप करावा लागला नसता. पण आता त्याचं काय? आम्हा अस्पृश्यांकडे असा प्रश्न आहे की तुम्ही हिंदू हा जो करार करीत आहात तो नीटपणे पाळला काय? आवाज, हो हो, तुम्ही सर्व हिंदू या कराराला एक पवित्र करार म्हणून मानाल व त्याप्रमाणे वागाल अशी मी आशा करतो. हा करार घडवून आणण्यात सर तेज बहादूर सप्रू आणि श्री राम गोपालचारी यांनी फार मेहनत घेतली. इतरांनीही खूप प्रयत्न केले. या सर्वांचा मी आभारी आहे. पण हा करार म्हणतो तसे स्वतंत्र मतदारसंघाने देशाचे व हिंदू समाजाचे नुकसान होईल आणि संयुक्त मतदारसंघाने फायदा होईल ही विचारसरणी मला मान्य नाही. अस्पृश्यांची समस्या कोणत्याही राजकीय व्यवस्थेने सोडविता येणार नाही. हा करार ती समस्या सोडवू शकणार नाही. हा करार म्हणजे सर्व काही नाही. जोपर्यंत अस्पृश्य अज्ञानी व स्वाभिमान शून्य होतो
तोपर्यंत तुम्ही नेमून दिलेल्या कामावर काम करीत होते व दाखवून दिलेल्या जागेवर आमरण राहत होते. आता ते सुशिक्षित होत आहेत आणि त्यांच्यात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित झाली आहे. यापुढे ते तुमच्या गुलामगिरीत राहणार नाहीत. एवढेच नव्हे तर तुम्ही तुमच्या धार्मिक व सामाजिक श्रेष्ठत्वाच्या कल्पना टाकून न देता अस्पृश्यांशी लढेलपणाने वागू लागलात तर अस्पृश्य लोक तुमच्यापासून दूर होतील, हे लक्षात ठेवा. ही भयसूचक समस्या डोळ्यापुढे ठेवून तुम्ही अस्पृश्यांसाठी जे काही करणार असाल ते कराल अशी मी आशा बाळगतो. गांधी आंबेडकर चर्चा दिनांक 14 ऑगस्ट 1931 ला दुपारी मणी भवनाच्या 3ऱ्या मजल्यावर दोघांची चर्चा झाली. ती अशी: गांधीजी: काय डॉक्टर, तुम्ही या बाबतीत काय सांगू इच्छिता? बाबासाहेब: तुम्ही मला तुमचे विचार ऐकण्यासाठी बोलवलं. तुम्हीच काय ते बोला, नाहीतर मला प्रश्न विचारा, मी उत्तर देतो. गांधीजी: मला असे समजले की माझ्या आणि काँग्रेसच्या विरुद्ध तुमच्या काही तक्रारी आहेत. माझ्या शालेय जीवनापासून मी अस्पृश्यांच्या प्रश्नावर विचार करीत आलोय. कदाचित तुमचा त्यावेळी जन्मही झाला नसेल. काँग्रेसच्या कार्यक्रमात या प्रश्नाचा समावेश करण्यास मला काय खटपटी कराव्या लागल्या हे तुम्हाला माहीत असेलच. या धार्मिक आणि सामाजिक प्रश्नाचे राजकीय कार्यक्रमात मिश्रण करू नये असे मुद्दे काँग्रेस पुढारी पुढे करून विरोध करीत होते. बरे, हा प्रश्न मी एवढाच हाती घेतला एवढेच नव्हे, तर अस्पृश्यांच्या उद्धारासाठी 20 लाख रुपये खर्च काँग्रेसने केला. असे असून देखील तुमच्या सारख्यांनी मला आणि काँग्रेसला विरोध करावा, ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे. तुमच्या भूमिकेचे समर्थन करण्याबाबत तुम्हाला काही बोलायचे असल्यास मनमोकळेपणाने बोला. बाबासाहेब, माझ्या जन्मा अगोदर या अस्पृश्यांच्या प्रश्नावर तुम्ही विचार करीत आहात हे खरे आहे. सर्वच म्हाताऱ्या आणि वडीलधारी मंडळींना वयाच्या मुद्द्यांवर जोर देण्याची आवड असते. हेही खरे आहे की तुमच्यामुळे काँग्रेस पक्षाने या प्रश्नाला मान्यता दिली. परंतु नाममात्र मान्यतेपलीकडे काँग्रेस पक्षाने अधिक काही केलेले नाही. तुम्ही म्हणता की काँग्रेसने 20 लाख रुपये अस्पृश्योद्धारासाठी खर्च केले. ते सगळे पाण्यात गेले. मला जर असे पैशाचे पाठबळ मिळाले असते तर माझ्या जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत मी आश्चर्यकारक फरक घडवून दाखविला असता. आणि असेच होते तर मला तुम्ही यापूर्वीच भेटायला पाहिजे होते. मला असे वाटते की काँग्रेसला स्वतःच्या कार्यक्रमाबाबत निष्ठा नाही. तसे असते तर काँग्रेस सभासदत्वासाठी जशी खादीची अट ठेवली तशी अस्पृश्यता निवारणासंबंधीची अट ठेवली असती. ज्याच्या घरात अस्पृश्य स्त्री अथवा पुरुष नोकरीला नाही, जो एका अस्पृश्य विद्यार्थ्याचे पालन करीत नाही किंवा आठवड्यातून एकदा अस्पृश्य विद्यार्थ्याला पंगतीला बसवीत नाही, अशांना काँग्रेस सभासद होण्याची बंदी घातली असती तर आज हे हास्यास्पद दृश्य दिसते ते पाहायला मिळाले नसते. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करणारा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आढळला नसता. तुम्ही असे म्हणाल की काँग्रेसला संख्याबळ वाढवायचे होते. यासाठी अशी अट घालणे शहाणपणाचे ठरले नसते. मग माझे म्हणणेच बरोबर ठरते की काँग्रेसला संख्याबलापुढे तत्वाची चाड नाही. हा माझा तुमच्या विरुद्ध आणि काँग्रेस विरुद्ध आरोप आहे. आमचा विश्वास ना हिंदूंवर ना काँग्रेसवर, आमचा स्वाभिमानावर आणि स्वतःच्या सहाय्यावर आम्ही विसंबून आहोत. महान नेते आणि महात्मा यांच्यावर आमची श्रद्धा नाही. मला देशद्रोही हे विशेषण देऊन माझ्या चळवळीला काँग्रेसवाल्यांनी का विरोध करावा? बाबासाहेबांचा चेहरा अधिकाधिक गंभीर होत गेला. ते थोडे थांबून म्हणाले, गांधीजी, मला मायदेश नाही. गांधीजी आवर्ते घेण्याच्या दृष्टीने म्हणाले, तुम्हाला मायदेश आहे. माझ्या हाती आलेल्या गोलमेज परिषदेच्या रिपोर्टवरून मला तुमच्या तेथील कार्याची ओळख पटली. तुम्ही देशभक्त आहात हे मी जाणतो. बाबासाहेब, तुम्ही म्हणता मला मायदेश आहे, पण मी पुन्हा सांगतो की नाही,
मला मायदेश नाही. ज्या देशात आम्हाला पाणी देखील प्यायला मिळत नाही आणि ज्या धर्मात आम्हाला कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट रीतीने वागवले जाते, तो माझा देश आणि तो माझा धर्म असे मी कसे म्हणू शकेन? अस्पृश्याला या देशाबद्दल अभिमान वाटणार नाही. अन्याय आणि भयंकर जाच यांना कंटाळून जर आम्ही जाणते अजाणतेपणी देशद्रोहित्वाला बळी पडलो तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या देशाची राहील. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देश कार्याला सहाय्यक होणारी उपयुक्त अशी काही राष्ट्रसेवा माझ्या हातून घडली असल्यास ते मी देशप्रेमाने प्रेरित होऊन केले नाही. माझ्या मनोवेदनेने मला सांगितले म्हणून केले. हजारो वर्ष या देशात माझ्या लोकांना पायाखाली रगडण्यात आले. त्या माझ्या लोकांना माणुसकीचे हक्क मिळवून देण्याचे प्रयत्न करीत असता जर या देशाचे काही अहित झाले तर ते पाप नव्हे. माझ्याकडून देशाचे अकल्याण होईल असे एकही कृत्य घडले नसेल तर त्याचे कारण माझी स्वतःची वास्तवनिष्ठा. माझ्या बांधवासाठी माणुसकीचे हक्क मिळवून देताना या देशाचे किंचितही अकल्याण व्हावे ही गोष्ट माझ्या स्वप्नी देखील येत नाही. मग देशहिताचा बळी देण्याचे कृत्य कसे घडेल? गांधीजी, हिंदूंपासून अस्पृश्यांचे राजकीय विभक्तीकरण मला मान्य नाही. बाबासाहेबांनी निरोप घेताना खालील उद्गार काढले. तुमच्या स्पष्ट मतप्रदर्शनाबद्दल आभारी आहे. आम्ही कोठे उभे आहोत हे कळून चुकले हे बरे झाले. राऊंड टेबल कॉन्फरन्स 2. राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी आपण अस्पृश्यांकरिता काही खास मागण्या केल्या होत्या. त्या सर्वांस विदितच आहेत. दुसऱ्या अधिवेशनात ज्या वेळेस अस्पृश्यांच्या मागण्यांचा प्रश्न निघाला त्यावेळेस सर्व हिंदू प्रतिनिधींनी व खुद्द गांधींनी देखील या मागण्यांना कसून विरोध केला. अस्पृश्यांच्या संरक्षणासाठी काही सवलती मिळतील असा रंग दिसेना. पददलितांसारख्या सर्व बाजूने नडलेल्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनलेल्या, सामाजिक दृष्ट्या कसपटाप्रमाणे लेखन गेलेल्या व राजकीय दृष्ट्या निर्माल्यवत बनलेल्या अशा समाजास काही सवलती देण्यास जर हिंदू समाज तयार होत नाही तर भावी स्वराज्यात राजकीय सत्तेचा बहुतांश हिंदूंच्या हातात जाणार. त्या राज्यात या दुर्बल अस्पृश्य समाजाची काय गत होणार ही मला मोठी शंका उत्पन्न झाली आहे. व मी सर्वांस बजावले की जर भावी स्वराज्यात अस्पृश्य वर्गाला जरूर असलेल्या सवलती मिळत नसतील तर त्या स्वराज्यास अस्पृश्य समाज कदापि संमती देणार नाही. दुसऱ्या अधिवेशनात अस्पृश्यांकरिता मी मागण्या सादर केल्या व त्या मुख्य प्रधानांजवळ रुजू केल्या. तरी पण मुख्य प्रधानांचा जो निवाडा जाहीर झाला त्यात मी मागितलेला स्वतंत्र मतदारसंघ काही जागांकरिता आपल्याला देण्यात आला होता. आपल्या मागणीप्रमाणे जरी सर्व जागा आपल्याला मिळाल्या नव्हत्या तरी त्यात समाधान मानावयास जागा होती व आता आपण पुढील कार्यास लागावे अशा विचारात मी होतो. संकटाला तोंड देऊन अस्पृश्य समाजाकरिता थोडे बहुत कार्य आपल्या हातून झाले याबद्दल मला थोडासा संतोष वाटत होता व जीव खाली पडला होता. फार कशाला वन्य पशूंच्या तावडीतून सुटून एखाद्या निवाऱ्याच्या ठिकाणी पोहोचतात ज्याप्रमाणे एखादे हरिण स्वस्थचित्त होते त्याप्रमाणे माझी मनस्थिती झाली होती. इतक्यात महात्मा गांधींची घोर प्रतिज्ञा कानी आली. अस्पृश्यांच्या सुदैवाने यावेळी मात्र अस्पृश्यांच्या मागण्यास महात्माजींचा विरोध न होता त्यांचा मला पुष्कळ वेळा उपयोगच झाला. महात्माजींनी पुष्कळच मिळते जुळते घेतले व हिंदू पुढाऱ्यांशी जो आपला तहनामा झाला त्यात अस्पृश्यांचा फायदाही झाला. पंजाब प्रांतात अस्पृश्यांना एकही जागा मिळाली नव्हती. तेथे त्यांस 8 जागा मिळाल्या. शिवाय इतर प्रांतातील अधिक जागा मिळाल्या त्या वेगळ्याच. दुसरा फायदा मध्यवर्ती कायदे कौन्सिलात अस्पृश्यांच्या जागेचे प्रमाण 18% ठरवण्यात आले हा होय. या प्रश्नासंबंधाने मुख्य प्रधानांच्या निवाड्यात काही नामनिर्देश नव्हता. मुख्य प्रधानांच्या निवाड्यात अस्पृश्यास अत्यंत हानिकारक व धोक्याचे असे एक किल्मिश राहिले होते.
आणि ते म्हणजे सर्व सवलती 20 वर्षांनंतर आपोआप नाहीशा व्हावयाच्या होत्या हे होय. 20 वर्षात काही इकडील दुनिया तिकडे होणार नव्हती व या अल्पावधीत हजारो वर्ष चालत आलेले अन्याय नष्ट होणार नव्हते. तेव्हा सर्वसाधारण हिंदू समाजाचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय अस्पृश्यास मिळालेल्या विशेष सवलती काढून घेणे म्हणजे वाढीस लागलेल्या झाडास अकाली खर्च करणे होय. नवीन तहनाम्याप्रमाणे ही परिस्थिती बदललेली आहे.